राज माझं शिवबा राज वय अखंड हिंदुस्थानाच्या रयतेचं राज राज माझ्या मायमाऊलींचं आणि माझ्या मावळ्यांचं राज माझं राज म्हणजे माझा देव आणि माझा देव म्हणजे माझं शिवबा राज। आज 352 वर्षानंतर तोच सुवर्णक्षण पुन्हा चालून आला आहे। माझं शिवबा राज पुन्हा छत्रपती होणार आहे। अखंड हिंदुस्थानाप्रमाणेच आज चंद्र सूर्य तारे सुद्धा या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार आहेत। मला ज्ञात झाल्यापासून आपल्या शिवछत्रपतींचा हा सुवर्ण राज्याभिषेकाचा सोहळा मी अगदी न चुकता अनुभवत आलो आहे आणि राज या पुढे देखील यात खंड पडू देणार नाही बरं का। माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा आपल्या राजांना छत्रपती शिवबा राज होताना नक्की पहा। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीप्रमाणे आज आहे तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा। तर तो अनुभवण्यासाठी मी आलेलो आहे रायगडावर। तर आज आपण या 2 दिवसाच्या सोहळ्यामध्ये काय काय घडणार आहे आणि कसा कसा अनुभव येणार आहे, कसं काय जागरण गोंधळ घातले जातं, कशी काय शिवतुला केली जाते आणि इथल्या ऐतिहासिक गोष्टीसुद्धा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर माझ्या मागे पाहू शकता आपण आहोत होळीच्या माळावर आणि ते सुंदर अशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे। तर सर्वप्रथम त्याचं दर्शन करूया, त्याच्यानंतर शिरकाई मातेची पूजनसुद्धा चालू आहे, तिथे सुद्धा आपण जाऊया आणि एक एक करून आपण इथला ऐतिहासिक प्रवास करूया। तर चला सगळ्यांनी मला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे नगारखान्यात राजसदरेवर। तर माझ्या मागे पाहू शकता की इथे सर्वत्र फुलांची सजावटीची तयारी सुरू आहे, कारण आज आहे 8 जून 2025। तर उद्या आहे जो मेन आपला दिवस आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 9 जून। तर महाराजांचं सिंहासनसुद्धा सजवण्याची तयारी सुरू आहे उद्यासाठी। तर मंडळी आता आपण राजवाड्यामध्ये आहोत आणि इथे संपूर्ण राजवाड्याचे अवशेष। तर याच्या अगोदरसुद्धा आपण बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये हा रायगडाचा संपूर्ण इतिहास एक्सप्लोअर केलेला आहे। जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। तर मंडळी 5 आणि 6 जूनला तारखेप्रमाणे राज्याभिषेक सोहळा जो झाला तर तेव्हा जी मंडळी आलेली होती त्यांचे टेंटसुद्धा मागे आहेत। तर आता आपण इथला परिसर न्याहाळतोय। तर बघूया सुंदर असा पावसाळ्यात मस्त असं हिरवगार सह्याद्रीतलं हे दुर्गेश्वर रायगडाचं रूप किती मनमोहक आहे ते।
तर मंडळी मस्त असा सासनकाठीचा सुद्धा नाचवण्याचा कार्यक्रम बघितला. तर आता आपण चाललो राज दरबारात. तिकडे शिवतुला चालू आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं खाद्यपदार्थांचं तिकडे तराजूमध्ये तोलणं हा कार्यक्रम चालू आहे. तर आता आपण जाऊन बघूया, खूप मजा येणार आणि त्याचा प्रसाद सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. मंडळी नगारखाना इतका सुंदर सजवला आहे ना, इतका सुंदर. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. रयतेच्या प्रत्येकाच्या मनात होता की राजाच्या तुलादानाला मला सुद्धा जायचं आहे. म्हणूनच काय त्यावेळी वेगवेगळे जिनस प्रत्येकाने आपापल्या विभागातून घेऊन आले आणि आपापल्याकडचं जिनस राजांच्या त्या तुलेमध्ये टाकलं आणि ते सौभाग्य प्रत्येकाने पदरी पाडलं. तोच सौभाग्याचा दिवस, तो क्षण म्हणजे हा तुलादान. या ठिकाणी ज्या संस्था असतील, जे कोणी धारकरी असतील, शिवप्रेमी असतील, त्यांनी आपलं जिन्नस आणायचंय याची नोंद या ठिकाणी करायची अशी मी विनंती करतो. तर विधीबद्दल मी बोलत होतो की आपण ज्या विधी छत्रपतींनी 352 वर्षापूर्वी केल्या होत्या त्या सर्व विधी आपण विधिवत करण्याचा प्रयत्न करतो आणि आता आपण तुलादान करत आहोत. तर ऑफकोर्स माझ्या आधी सांगितलं गेलं असेल की तुलादान आपण का करतो. तर तुलादान विधीचं एक सांस्कृतिक कारण असं आहे की राजा जेव्हा राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतो किंवा राज्य राखण्याचे प्रयत्न करतो, तेव्हा राज्य राखताना, राज्य वाढवताना गोहत्या होते चुकून, शेत मारलं जातं, ब्राह्मण हत्या होते, मनुष्यवध होतो. तर त्याचं पापक्षालन व्हावं म्हणून हे तुलादान केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आमचे नगरकर दादा यांनी करायचा आहे. सदरेवरती येऊन त्यांच्या तुलादानाचं विधी उरकून घ्यायचा आहे. तर मंडळी सुंदर असा तुलादानाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यातला प्रसाद सुद्धा आपण घेतला आहे. आता तो मिळून वाटून सगळ्यांनी खाऊया. आणि आता अर्धा तासाने, आता वाजले 6:15 आणि आता थोड्या वेळाने 7 वाजता देवीचा जागरण गोंधळ सुरुवात होईल. आणि ती जी धमाल असेल ना, ती जी गाणी असतील ना, जबरदस्त मजा येते.
तर आता थोडा होळीच्या माळावर कार्यक्रम बघूया काय सुरू आहे. इथे सासनकाठी नाचवण्याचा कार्यक्रम अजूनसुद्धा चालू आहे. तर मंडळी, जशी आपण कोस्टल राईड गेली होती ना श्रीवर्धनवरून, तर तिथलेच काही शिवभक्त आलेत. तर त्यांना विचारूया कसा होता त्यांचा आजचा एकूण प्रवास. तर काय नाव मित्रा तुझं? पार्थ चोगले. आणि कुठून आलात तुम्ही? श्रीवर्धन. आणि तुमच्या ग्रुपचं नाव काय? मराठी संस्कृती प्रतिष्ठान. आणि राज्याभिषेकाचा आजचा किती वर्ष आहे तुमचं? किती वर्ष? 5वा. 5 वर्षापासून. हा. आणि कसं वाटतं तुम्हाला? कसं वेगळीच एनर्जी. अरे बोला. अरे लाज वाटते. आणि म्हणतो मला बोल बोल. भारी वाटतं एकदम असं इथं आल्यावर. माइंड पूर्ण फ्रेश होतं आणि मजा येते इकडे आल्यावर. अशी काहीशी हौशी मंडळी आपल्याला भेटतात, तर आपण त्यांना आपल्या चॅनलमध्ये इंट्रोड्यूस करू. तर आता इथे होळीच्या माळावर सगळेजण आपल्या महाराजांना नतमस्तक वंदन करण्यासाठी रांगेत उभी आहेत आणि इथे अजूनसुद्धा कार्यक्रम सुरू आहेत. तर आता इथे लेझिमच्या तालावर नाचण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सगळेजण मस्त लेझिम खेळत आहेत. तर कसा वाटला मंडळी एकंदरीत आत्तापर्यंतचा कार्यक्रम. आणि आता पुढे जागरण गोंधळसुद्धा आहे. तो तर माझा सगळ्यात बेस्ट आणि आवडता कार्यक्रम आहे. तर आता मोबाईलची चार्जिंग संपत आली आहे, तर पॉवर बँक आणायला चाललो आहे. तर तिने मोबाईल चार्ज करूया आणि पुढचा कार्यक्रम बघूया. 1 hour later. तर मंडळी, इतका वारा सुटला आहे ना, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि थोडीशी चार्जिंग झाली आहे. आणि आता मी चाललो आहे गोंधळाला, तिकडचं शूट करायला. तर आता मी जिथे राहिलो आहे ना, तर इथे हे मावशीचं घर आहे, तर तिथे मी राहिलो आहे. तर या गावातल्याच घरांमध्ये स्टे केला आहे. आणि हे आहे जगदीश्वर मंदिराच्या बरोबर मागे. जर तुम्ही कधी आलात तर इथे राहू शकता. आणि या रायगडावरचं प्रेम आहे ना, जितकं मी रायगडावर येतो आहे तितकं वाढत जातं आहे. कारण आयुष्यामध्ये आहे ना, मार्ग दाखवणारे कमी आणि पाय खेचणारे जास्त भेटलेत. तर जेव्हा मी रायगडावर येतो ना, तर महाराजांचं जेव्हा दर्शन करतो, रायगड जेव्हा फिरतो, तेव्हा एक अशी नवी किरणवाली उमेद जागी होते ना, की काहीतरी करायचं, काहीतरी वेगळं आयुष्यात आपल्याला करायचं आहे. तर ही उमेद घेऊन मी प्रत्येक वेळी रायगडावरून जात असतो. तर चला अनुभवूया गोंधळ. इथं माझं सगळ्यात फेवरेट गाणं अंबाबाई लाडे लाडे ये ग कागद धरील असं राग, याचं आता सादरीकरण होतं आहे. पण मला तिथे जाईपर्यंत अजून 10-1 मिनटं लागणार. चला, कोणतं गाणं आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतं आहे ते राज सदरेवर जाऊनच पाहूया.
तर मंडळी रात्रीचे 10 वाजलेत आणि रात्रीचे 10 वाजता रायगडावरचं काही दृश्य असं आहे, सगळीकडे मस्त मर्दानी खेळ चालू आहेत. त्याच्यानंतर नगारखान्यामध्ये बाला डान्स चालू आहे आपल्या कोकणामधला. आणि सकाळी आपल्याला 4 ते 5 वाजता उठायचे, त्याच्यामुळे विचार करतोय की आता लवकर जाऊन झोपायचंय, थोडीशी झोप काढायची, कारण दिवसभर फिरलोय आपण. तर इथे पाहू शकता संपूर्ण रायगड किल्ला दुमदुमतोय. तर मंडळी या वर्षी काही कारणास्तव जर तुमच्या रायगडचा हा राज्याभिषेक सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा जर मिसआउट झाला असेल तर पुढच्या वर्षी नक्की भेटा. जय शिवराय मंडळी, जय शिवराय सगळ्यांना, सुप्रभात. तर आजचा दिवस आहे 9 जून, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आणि आज आहे आपल्या महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा. तर आता मी आहे समाधीच्या इथे. तर माझ्या डाव्या बाजूला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि माझ्या मागे दिसतोय तो आहे संपूर्ण नगारखाना आणि संपूर्ण राजवाड्याचा होळीच्या माळाचा परिसर. आणि संपूर्ण आज रायगड अगदी जल्लोषात जोशामध्ये दुमदुमतोय. तर माझ्या मागे पाहू शकता किती काय भाविकांची अलोट अशी गर्दी जमा झालेली आहे. तर मंडळी जाऊया आणि याच्या आधीपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता आपण निघूया आणि सहभागी होऊया आपल्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या सुवर्णमयी क्षणी. चला श्री छत्रपती शिवाय
हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा झाला। या महाराष्ट्राचे महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या बाललेकरांचा आपली संपूर्ण याचा सर्वकडे सेवा केलेली आहे। तरी संपूर्ण मंडळासहित केलेल्या लेकरांची सेवा आपल्या पदक्रमामध्ये समर्पण करून घ्यावी आणि सर्वांचा सन्मान करावा। तर मंडळी कसा वाटला एकंदरीत हा शिवराज्याभिषेक छत्रपतींचा आपला राज्याभिषेक सोहळा। तर आजचा 352 हे तिथीनुसार वर्ष होतं। तर एकंदरीत फार जबरदस्त वाटलं। सकाळपासून फिरतोय, इकडे जातोय तिकडे जातोय, अगदी प्रसन्न वाटलं। आणि माझ्या मागे पाहू शकता होळीचा माळ आहे आणि होळीच्या माळावर दरवर्षी इथे मर्दानी खेळ होतात आणि त्याच्यानंतर असे विविध शहरातून आलेले ढोल ताशा पथक आपलं सादरीकरण करत असतात। तर ते पाहून अगदी प्रसन्न वाटतं। तर आता राज्याभिषेक सोहळ्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ही राजसदरेवरून आता निघेल आणि त्याच्यानंतर ती जगदीश्वर मंदिर करत ती समाधीपर्यंत पोहोचेल। तर आता त्या पालखीची वाट बघतोय आपण आणि जरा वरून नजारा टिपण्यासाठी आपण असे वर आलो। तर बघूया पालखीचा नजारा आणि त्यानंतर या व्हिडिओची सांगता करूया। तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि जर तुमचा ह्या वर्षीचा हा राज्याभिषेक सोहळा मिस आउट झाला असेल तर पुढच्या वर्षी नक्की येण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय। Sure.